Happy birthday, dear Dira. Happy birthday to you. May God bless you. छोटा करते हैं. Happy birthday to you. किती खोटं बोलशील ग? आता झाली बाई तुझ्याकडे. तुला इथून जा म्हणून सांगितलं. आईस्क्रीमचं आतमध्ये वेगळं आहे. काय आपलं केकची आईस्क्रीम आहे तुला. फ्लेवर तरी देऊया. तुला ना हाताला धरूनच बाहेर काढावं केक आहे ना. वॉचमॅन वॉचमॅन आजी तिला बाहेर काढायची गरज नाही. काळजी घे ना. काळजी घे ना. वरून फक्त राशन फ्लेवर लावायचं. एक लेअर लावायची. मी पावलं. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे ट्यूजडे, मंगळवार आहे आज. मी दिवाची पूजा वगैरे झाली, आंघोळ झाली, दिवाची पूजा झाली. आणि आमच्याकडे आई आणि माझी दुसरी बहीण आली होती ठाण्यावरून. 2 दिवस ती लोकं होते. मग मी काय ब्लॉगिंग वगैरे असं केलं नाही. कालचा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला, तर तुम्हाला दाखवते. बड्डे सेलिब्रेट केला. हॅपी बर्थडे गुन्नू. तर बड्डे सेलिब्रेट केला ना असं. आणि मी फ्लॅश ना अशी करते ना तर फ्लॅश जातो. हां, तर नेहमीच आम्ही बड्डे वगैरे सेलिब्रेट केला काल. आणि रात्री गेली ती लोकं 12 वाजता. तरी ॲक्च्युली बड्डे तिचा आहे आज. तिचा बड्डे आहे 27ला, पण आम्ही 26ला केला. कारण की ना रविवार आणि सोमवार, रविवार सोमवार संडे मंडे अशी 2 सुट्ट्या आल्या होत्या ना. तर ताईला नंतर प्रतिभा त्याला दुसरी सुट्टी नसते भेटली. आज तिला सुट्टी नाही आहे, म्हणून मग तिला वेळ कालच होता. मग आई पण तिच्यासोबत कालच आली आणि परवा दिवशी आली. आणि परवा दिवशी आले, परवा रात्री राहिले आणि काल रात्री गेले. 1 रात्र राहिले. आणि खूप मज्जा केली आम्ही. चहासुद्धा घेतला, चहा पण घेतला. आम्ही खूप मजा केली. पण मी जास्त शूट नाही केलं. जेवण वगैरे घरातच बनवलेलं. घरामध्ये ना मी बनवलं होतं परवा दिवशी मी मटण बनवलेलं. मटण होतं आणि काय बोलतात त्याला, मच्छीचा थोडंसं असं सुका केलेलं. आणि जवळा असतो ना, ओला जवळा, त्याची भाजी बनवली होती. जशी सुकटची भाजी बनवतात तशी केली. तर आणि मटणचा रस्सा होता त्याला. आणि भाकऱ्या होत्या, तांदळाच्या भाकऱ्या, भात. तर हे जेवण होतं परवा दिवशी. आणि काल जेवण दुपारी तर आई बोलली सिम्पल बनव, मग वरण भात आणि सकाळी सँडविच वगैरे, ब्रेड बटर वगैरे होतं. नंतर मग वरण भात, सगळं घराचं जेवण बनवलं. आणि मी पहिल्यांदा बड्डेला ना बाहेरून जेवण मागवायचे. मग बाहेरून कसं सुकं होतं, बिर्याणी किंवा पुरी भाजी. त्याशी आपण घरामध्ये इझिली बनवू शकतो चांगलं. तर कशाची नासाडी करायची ना बाहेरून. आणि असंही बाहेरचं खाल्ल्याने त्रास पण होतो. माझी बहीण आहे ना, तिला तर मला पण आहे बाहेरचं खायला. तर तो पोटाचा थोडासा प्रॉब्लेम आहे तिला, डायजेशनचा. तर तिला बाहेरचं खाणं मनासुद्धा आहे. आणि माझ्या आईलासुद्धा सध्या तब्येत वगैरे खराब असते, त्याच्यामुळे तिलासुद्धा बाहेरचं खायचं नाही आहे. आणि दोघीच आलेले. माझे वडील तर आता नाही राहिलेत ना. पप्पा असतात, माझे पप्पा पण असते आता. म्हणजे पप्पा खूप शौकीन होते. म्हणजे बड्डे वगैरे किंवा कोणाचं काय असेल ना, माझे पप्पा पहिले असायचे तयारी करायला. म्हणजे फुगे फुगवणार, पुन्हा हे कर ते कर, असं कर तसं कर. खूप त्यांचं माझं जास्त जमायचं ना, आमचं बॉन्डिंग चांगलं होतं. तर पप्पांना खूप मिस केलं. पण शेवटी गोष्टी तर कराव्या लागतात ना, काही गोष्टी. तर त्याच भावनेने तर आई पण थोडीशी एन्जॉय केलं तिने, पण ती पण हसली. ते नसतं आता, हे नसतं केलं तर त्याची ती सुद्धा एवढी खुश नसते राहिली. थोडीशी तिला पण तर आता वडील तर नाही आहेत,
ॲटलिस्ट तिला तरी आपण ते आनंद देऊ शकतो ना आपल्यासोबत. केक पण तिनेच मागवला होता, प्रतिभाताईने. आणि त्याची हवा गेली, एची हवा गेली. जो आहे ना ए थोडा पिचकला आहे, ते पिचकलं आहे. बाकी सगळ्याचे चांगले कडक आहेत. ॲक्च्युली आज बड्डे आहे तिचा, ॲक्च्युली बड्डे आज आहे. तर अजून झोपली मी, ती झोपली आणि 9:30 वाजता ती उठायला बघत नाही. आणि मी तिला जबरदस्तीने आज कुठलीच गोष्ट करणार नाही आहे. शाळेत पण नाही आज जायला, कुठलीच नाही आहे, उठतच नाही आहे. मी 2 वेळा असं केलं तर घालत नाही. परत जेव्हा जबरदस्तीने फोर्सफुली नाही उठवणार. आता तर वेळ पण गेला शाळेचा, 9चा शाळा होती त्याची, उद्या पाठवायची शाळेत. आणि बघूया आज तिला थोडं गार्डन बिल्डनमध्ये घेऊन जाईल संध्याकाळी आणि केक वगैरे थोडासा कापेल. साखर तर नाही आहे घरामध्ये ना, त्याचा काय उपयोग पण नाही आहे आम्हाला. असून पण काल पण एवढा सुट्टी बिट्टी असून पण गेला होता ते ठाण्याला, तो नव्हता आमच्याबरोबर. तर असावी त्याला आमच्याबरोबर राहण्यामध्ये इंटरेस्ट नाहीच आहे. त्याला तर आमच्यामध्ये आता इंटरेस्ट उरलेला नाही आहे कदाचित, पण नसेल इंटरेस्ट तर मग त्याची मर्जी. तुम्हाला इथे कपडे दिसतील बघा, इकडे इथे त्याची सॉक्स आहेत, सगळं वाळ सगळं दिसते. काय करू, कुठल्या साईडला अँगल ठेवू तसं बघू. आजचा प्लॅनिंग मला गुणूचा ॲक्च्युली बड्डे तर आधीच आहे. काल तर आम्ही सगळे होतो म्हणून सेलिब्रेट केला. माझा गुणू आज 4 वर्षाचा पूर्ण झाला आहे, झाली आहे. आधी मला 4 वर्षाची मुलं. कसे टाईम, एवढा टाईम फास्ट केला आहे ना, हा विश्वास नाही बसत आहे की एक वेळ होती की माझ्याकडे मी कधी एवढी डेस्पेरेट नव्हती की बाळ पाहिजे किंवा काय, पण मला असं वाटत होतं की मला मुलगी पाहिजे. कधीतरी मला जर मुलगा किंवा मुलगी जर झाली तर मला मुलगी पाहिजे, मला मुलगा नाही मुलगी पाहिजे. असं नाही मी मुलांना हेट करते असं नाही आहे, पर्सनल चॉईस असते ना आपल्याला काय आवडतं. तर मला पर्सनली मुलगी खूप आवडते, म्हणजे मुलगीच आवडते. मला असं वाटतं की मला मुलगी झाली पाहिजे, मी तिला असं ठेवेल तसं ठेवेल, तिसाठी मी हे करेन ते करेन ते करेन. कदाचित त्याच्यासाठी मला मुलगी पाहिजे असेल. तर मला खरोखरच मुलगी हवी होती आणि मला मुलगी झाली. गेल्या आज 4 वर्ष पूर्ण झाले तिला. काल 5 वर्ष लागले सुरू झालं. जर जमलं तर पुढच्या वर्षीचा चांगला बड्डे करेल, कुठेतरी ग्रँड करेल ग्रँड बड्डे करेल 5वा. पण जर नशिबात असेल तर, कारण की सध्या हा आपण जॉब सोडण्याच्या गोष्टी करतो तर थोडंसं डिफिकल्ट आहे. प्रयत्न करेल मी नशिबाने, तिच्या नशिबात असेल तर त्या गोष्टी होणार. तिचं व्हायचं असेल ते होणारच आहे, बरोबर. आपण किती पण बोलत नाही तर. त्याच्यामुळे मी पुढचा बड्डे ग्रँड करण्याचा प्रयत्न करेल. माझी इच्छा आहे करण्याचा तिचा बड्डे चांगला. आणि माहिती नाही पुढे कसा असेल काय, पण तरी पुढच्या वर्षी झालं. आणि मला त्याच्यासाठी जायचं पण आहे, नाशिकला पण जायचं आहे. तर नाशिकला जायचं, पण मला कसं जायचं ते बघायला गेलं. तर आज तर बड्डे, आजचा प्रश्न येत नाही. मला वाटतं 5व्या वर्षातच जाऊ, मला वाटतं नाही 5व्या वर्षातच जाऊ, पण मी ह्या वर्षातच जाऊन येईल. आजपासून जो टाईम सुरू होईल ना तुमच्या बड्डेच्या आधी, ह्या 5 वर्षातच मी जाऊन येणार आहे. त्याच्या आधी म्हणजे त्याच्यानंतर नाही, 5च्या नंतर आधी जाऊन. मला जी कालसर्प योग आहे कुंडलीमध्ये त्याची पूजा करून यायची. आणि बड्डेचं तर मी खूप जास्त विचार केलेले की हे करेल ते करेल तिकडे. मला माझ्या एकट्याचे काहीच होणार नाही. आणि आता सगळेजण आज असते तर आपण काहीतरी केलं असतं, पण आज कोण नाही आहे. आणि त्याच्यामुळे मदत नाही आहे मला कोणाची करायला. मी काय करणार ना, ते नाही मला समजणार, ते काय एवढं सुचणार पण नाही करायला. मी पुढच्या बड्डेला प्रयत्न करेल, बड्डे पण ग्रँड करेन. आणि प्लस मी अजून काही गोष्टी विचार केल्या त्या पण करेन, पण पुढच्या वर्षी करेन. ह्या वर्षी मला जमणार नाही. वर्षी मी आधीच प्लॅन करेन की काय करायचं मला. ह्या वर्षी मी एवढा प्लॅनच नाही केला. नॉर्मल होतं, म्हणजे 4था बड्डे होता, नॉर्मल आहे माझ्यासाठी. ती मोठी गोष्ट आहे, पण तरी 5वा बड्डे वगैरे माणूस करतो ना, बोलतात असं 5वा बड्डे. सगळेजण बोलत होते 5वा बड्डे मोठा कर, ग्रँड. तर ग्रँड मी विचार तर करते करण्याचं. मला पैशांचं नीट झालं तर मी नक्की करेन. क्लिअर सांगते जे काय खरं आहे ते. कारण की हा जॉब सोडायच्या गोष्टी करतो तर काय बड्डे करणार ना. बड्डे माणूस नॉर्मल रुटीन चालवण्यासाठी माणसाची नाकी न येतात.
आणि बड्डेमध्ये अशी पैशाची नाचाडी नाही करू शकत माणूस त्यावेळी. तर ठीकठाक तिच्या नशिबाने सगळं चांगलं राहिलं तर पुढच्या वर्षी तिचा चांगला बड्डे करेन मोठा हॉटेलमध्ये वगैरे. हॉटेलमध्ये म्हणजे कुठेतरी सिम्पलचं म्हणजे कुठल्यातरी साध्या हॉटेलमध्ये, पण बाहेर, घरात नाही. घरामध्ये कसं थोडंसं आपल्या घरात हे पण होतं ना, पसारा वगैरे होतो, हे लावायला वेळ घराखाली, जेवणाचे गोंधळ सगळे होतात ना घरामध्ये, म्हणून घरात नाही, बाहेर करेल मला तिथे. नंतर आमचं टेरेस पण आहे, टेरेसवरती पण रिकाम आहे. हां, टेरेसवरती बड्डे करू शकतो. बघू, टेरेसवर चांगलं आहे, कारण थोडीशी तयारी वगैरे केली ना, चांगलं सगळं खाली वगैरे केली सगळं केलं तर होऊ शकतं. टेरेसवर करू शकतो. चहा पण ढसाढस पिला मी. काहीतरी बोलत होती. आज सगळेजण मस्त खुश झाले, आई खूप खुश झाली. आणि हां, मी सकाळी नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर मी ना जवळ्याची भजी बनवली आणि पाव आणलेली, कारण की जवळ्याची भजी आणि पाव छान लागतो. पुदिना चटणी, जवळ्याची भजी आणि ओला जवळ भजी आणि पाव सगळ्यांना खूप आवडला. आई पण खूप खुश झाली. आईला पण थोडंसं वेगळं चेंज मिळालं, त्यामुळे तीसुद्धा खुश झाली. आणि ती खुश झाली तिकडे माझे पप्पा पण खुश झाले. त्याच्यामुळे कारण की असते ना ती बॉन्डिंग, त्या लोकांची तर बॉन्डिंग असणारच ना. कारण मला माहिती आहे पप्पा कुठेही असतील ना तर ते खुश झाले असणार. कालचं जो बघून सगळं माहोल बघितलं असतं ना पप्पांनी, तर पप्पा खुश झाले असतील. काय कुठेतरी असतील त्या, डेफिनेटली बघत असतील आपण लोकांना. पप्पा कुठेही असतील तर आमचं बड्डे सेलिब्रेशन पप्पाने बघितलं असेल ना, 100% पप्पा खुश झाले असते. माझा भाऊ नव्हता आला काल, कारण की माहिती नाही त्याचं नेहमीच असतो त्या हिशोबाने नाही, त्याचे नेहमीचे नाटकं आहेत म्हणून असं झालं. आणि ह्याला प्रश्न आहे का माझ्या आईचा, माझ्या बहिणीचा, त्या लोकांना खुश बघून माझे पप्पासुद्धा खूप खुश झाले असतील. जिथून कुठून बघत असतील ना आम्हाला, जिथून पण बघत असतील ना ते खुश असतील. हा आहे माझ्या गुन्नूचा छोटूसा केक. ये हा आहे माझ्या गुन्नूचा एक नवीन छोटूसा केक. मी छोटाच केक मागवलाय. खरं काका, जे काय झालं ते जरा विचित्रच झालं ना. म्हणजे या सगळ्यात मला जरा एक वेगळाच डाऊट यायला. असं वाटायला का हे समजा कोणीतरी मुद्दाम करत, पण कोण असं का करत असं? हॅपी बर्थडे. आता खूप मराठी प्रेमियर कांतारा द लेजेंड 31 जानेवारी दुपारी 1 वाजता झी मराठीवर. हॅपी बर्थडे. पपायातली अँटी ब्लेमिश फेस वॉश जे तुमची त्वचा ठेवतं डागमुक्त, तेजस्वी आणि हायड्रेटेड. पपई, ॲलोवेरा, ग्लायकोरेस आणि मलबरी एक्स्ट्रॅक्ट सह डीप क्लेन्स करता ओशिया हर्बल्स पपाया. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर इरा. हॅपी बर्थडे टू यू. मे आय गॉड ब्लेस यू. मे आय गॉड ब्लेस यू. मोठा हो, खूप मोठा हो. मम्माला भरवतो. मम्माला भरव. हे बघ, शहरामध्ये dip dip. आणि आमचा बर्थडे झालाय. गुनू, केक कसा आहे? आवडला तुला? मग थँक्यू मम्मा कोण बोलणार? काय दिलंय? केक दिलाय. मला थँक्यू बोलतोय. बोल बघू, इकडे बघ. किशी कर. आहा. आता आपण आईला व्हिडिओ कॉल करूया. आमचा केक खायचा प्रोग्राम सुरू झालाय.
गडी एक नंबर ना लिंबू छान आहे लिंबू हे खायचं लिंबू देऊ का?